विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने अखेर राजाभाऊ राऊत यांना उमेदवारी दिली. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून महाराष्ट्रातील 10 विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सोलापूरसाठी राजेंद्र राऊत यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे प्रशांत परिचारक यांना डावलण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवंत महोत्सवादरम्यान बार्शीकरांना दिलेला शब्द पाळल्याची चर्चा आहे. या विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक की राजाभाऊ राऊत या दोघांपैकी कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र यामध्ये राजाभाऊ राऊत यांनी बाजी मारली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सगळेच्या सगळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणले होते. बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला होता. त्यामुळे त्यांना पक्षाने बक्षीस म्हणून विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतर्फे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार बाळराजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.